विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 16 जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क दिला होता, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 15 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा 2007 युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन आणि ग्लोबल विंड एनर्जी काउन्सिलद्वारे साजरा करण्यात आला. पवन ऊर्जेबद्दल जागरूकता पसरवणे हा याचा उद्देश आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, 50व्या G7 समिटचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर याचं जे आयोजन आहे ते इटली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयोजन करण्यात येत आहे. तर लक्षात घ्या, इटलीच्या पुगलिया येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रासाठी भारताला आमंत्रित करण्यात आले. 13 ते 15 जून 2024 रोजी ही परिषद पार पडेल. इटलीला यावर्षी 1 जानेवारी रोजी 7व्यांदा G7चे अध्यक्षपद मिळाले, जे 31 डिसेंबर 2024 पर्यंत चालेल. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, लेफ्टनंट जनरल वकार उज झमान हे कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे बांगलादेश. लक्षात घ्या, 1985 इन्फंट्री कॉम्स ऑफिसर म्हणून सैन्यात दाखल झालेले जवान सध्या बांगलादेश लष्कराचे चीफ ऑफ जनरल स्टाफ आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 4, जागतिक बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये कोणत्या भारतीय बंदराने पहिल्या 20 स्थान मिळवले? तर राईट आन्सर आहे विशाखापट्टणम बंदर. तर लक्षात घ्या, विशाखापट्टणम बंदर प्राधिकरणाने जागतिक बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये 18वे स्थान मिळवले आहे. त्यानंतर पुढे आहे, पंडित राजीव तारानाथ यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. ते कोणते वाद्य वाजवत? तर लक्षात घ्या, ते सरोद हे वाद्य वाजवत होते. त्यांना 2019 पद्मश्री तर 2000 संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे अजित डोभाल यांची. तर लक्षात घ्या, अजित डोभाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजित डोभाल यांची 20 मे 2014 रोजी पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली होती. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून डोभाल हे या पदावर कार्यरत आहेत. तसेच अजित डोभाल 2005 इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख देखील होते. प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्या. पुढील क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले? तर याचं योग्य उत्तर आहे 2025 हे वर्ष. तर लक्षात घ्या, यापूर्वी संयुक्त राष्ट्रांनी 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, शांतता आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि ग्लेशियर संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. 2024 हे उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, अंडर-20 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर हे पटकावलं आहे दिव्या देशमुख यांनी. लक्षात घ्या, कोनेरू हम्पी, द्रोणावली हरिका, सौम्या स्वामीनाथन यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी ती 4थी महिला आहे. त्यांनी अंतिम फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लोवा क्रॅस्टेवा यांना पराभूत केले. त्या नागपूरच्या आहेत. दुसरे स्थान आर्मेनियाच्या मरियम मख्तरची याने मिळवले. मुलांच्या गटात कझाकस्तानच्या केबेक नॉगरबेक यांनी विजेतेपद पटकावले. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, वायू प्रदूषणामुळे 1980 ते 2020 पर्यंत जगभरात एकूण किती कोटी लोकांचा अकाली मृत्यू झाला? योग्य उत्तर आहे 13.5 कोटी. तर लक्षात घ्या, सिंगापूर नायांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. 1980 ते 2020 दरम्यान PM 2.5 मुळे अकाली मृत्यूची सर्वाधिक संख्या आशियामध्ये 9.81 कोटी झाली, तर चीनमध्ये 4.9 कोटी आणि भारतामध्ये 2.61 कोटी मृत्यू झाले. पुढील क्वेश्चन आहे, 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय घोडेस्वार कोण ठरली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, श्रुती होरा. लक्षात घ्या, भारताची अनुभवी घोडेस्वार श्रुती होरा हिने चमकदार कामगिरी करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी श्रुती पहिली भारतीय रायडर ठरली आहे. लक्षात घ्या, स्लोवेनियातील लिपिका येथे आयोजित केलेल्या FE श्रुती सहभागी झाली होती. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, अलीकडेच उत्तराखंड राज्यातील जोशी मठचे नामांतर काय करण्यात आले? तर याचं नामांतर जे आहे ते ज्योतिर्मठ करण्यात आलं.
पुढील क्वेश्चन आहे, FAOने प्रसिद्ध केलेल्या द स्टेट्स फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 अहवालानुसार एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे? तर राईट आन्सर आहे भारत. पुढील क्वेश्चन आहे, जून 2024मध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे झाली? तर ती झाली आहे निझनी नोव्गोरोड या ठिकाणी. नेक्स्ट, आंद्रे रसेल हा T20 क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणारा कितवा खेळाडू ठरला? राईट आन्सर आहे 5वा. तर यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. तसेच आपल्याला चालू घडामोडी PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 935655206034 यावर व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.